नमस्कार. लोकल भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत जी महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे 2024साठीची, यासाठी एक्झाम डेट तारखा ज्या आहेत जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या विस्तारित जागा आहेत म्हणजे जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. रिवाइज पोस्ट अँड फॉर्म सबमिशन अकॉर्डिंग टू द ACBC रिझर्वेशन, म्हणजे ACBC आरक्षणानुसार ज्या एकूण जागा ज्या वाढवलेल्या जागा आहेत, त्याचबरोबर ॲप्लिकेशन सबमिशनबद्दलची जी अधिकृत शुद्धीपत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या शुद्धीपत्रकासंबंधित पाहू शकता. जे अधिकृत शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत, यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024साठी जाहिरात क्रमांक पाहू शकता 414 2023, 29 डिसेंबर 2023 रोजीची जाहिरात. यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखाली पदांवरील नियुक्तीकरता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षणाची तरतूद म्हणजेच ACBC आरक्षण तरतूद विहित करण्यात आली असून, अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC 2024 यानुसार 27 फेब्रुवारी 2024 अनुसार विषयांकित संवर्गांच्या विज्ञापन जाहिरातीकरता लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनास कळवण्यात आले होते. यास्तव आयोगाच्या दिनांक 21 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता सदर परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रकानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024साठी भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित जो तपशील आहे तो देण्यात आलेला आहे. यानुसार पाहू शकता राज्य सेवा परीक्षा एकूण 431 पदे, यामध्ये उपजिल्हाधिकारी गट एकूण 7 पदे आहेत. पदसंख्या देण्यात आलेली आहे. आरक्षणानुसार जे विभागले गेलेल्या जागा आहेत या चेक केल्या जाऊ शकतात प्रत्येक पदासाठी. यानंतर दुसरं पद आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त गट एकूण 116 पदे, यामध्ये विभागली गेलेल्या जागा पाहू शकता सर्वसाधारण, महिला आणि खेळाडू, त्याचबरोबर दिव्यांगांसाठी. त्याचबरोबर ह्या आरक्षित जागा आहेत यानुसार पाहू शकता या आरक्षणानुसार प्रवर्ग जे आहे प्रवर्गाच्या आरक्षणानुसार डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत. तिसरं पद आहे गटविकास अधिकारी उच्च श्रेणी गट एकूण 52 पदे आहेत यासाठी. यानंतर चौथं पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा गट एकूण 43 पदे. पाचवं पदे आहेत सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 गट एकूण 3 पदे आहेत यासाठी. यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट एकूण 7 पदे. यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गटसाठी एकूण 2 पदे आहेत. सहाय्यक आयुक्त कौशल विकास रोजगार आणि उद्योजकता गटसाठी एकूण 1 पद आहे यामध्ये. त्यानंतर मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब एकूण 19 पदे. विभागली गेलेली पदसंख्या आणि एकूण जागा चेक केले जाऊ शकतात. 10वं पद आहे सहाय्यक गटविकास अधिकारी गट ब एकूण 25 पदे. यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी एकूण 1 पद आहे. यानंतर जी विविध पदे आहेत याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीनुसार
चेक केली जाऊ शकते. एकूण ज्या जागा आहेत यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र वन सेवा परीक्षा जी आहे महसूल आणि वन विभागासाठी यामध्ये एकूण 48 पदे आहेत. यानुसार जी विभागली गेलेली प्रवर्गानुसार जी विभागल्या गेलेल्या जागा आहेत त्या चेक केल्या जाऊ शकतात. आरक्षित पदे 25 आहेत. यामध्ये वनक्षेत्रपालसाठी गट ब साठी अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची जी महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठीचे जे विविध पदे आहेत यासाठीची जी शुद्धीपत्रक आहे ते जारी करून परीक्षेचे तारखा जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत आयोगाकडून, ते चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर एकूण ज्या जागा आहेत आरक्षणानुसार जे विभागल्या गेलेल्या जागा आहेत त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार जे विभागल्या गेलेल्या जागा आहेत याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक पदानुसार ती विस्तारित माहिती अधिकृत जे शुद्धीपत्रक आहे ते चेक केले जाऊ शकते. या शुद्धीपत्रकाचे लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर SCBC आरक्षण म्हणजेच जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता जे आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे त्यासाठी सुद्धा जे जागा आहेत ते जागा राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत. या संबंधीची विस्तारित माहितीसुद्धा या शुद्धीपत्रकामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 9 मे 2024 पासून ते 24 मे 2024 साठी. पाहू शकता संबंधित परीक्षेकरता अर्जाद्वारे अराखीव खुला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याकरता कार्यवाही देण्यात आलेली आहे. म्हणजे पुन्हा अर्ज केला जाऊ शकतो या भरतीसाठी. यासाठी अर्ज सुरू होत आहेत 9 मे 2024 पासून. अर्ज सादर करण्याचं शेवटची तारीख आहे 24 मे 2024. त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा 24 मे 2024 तारीख आहे. याचबरोबर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी 27 मे 2024 पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय यासाठी वयोमर्यादा करण्याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे. जी अंतिम दिनांक होता 25 जानेवारी 2024 अशी राहणार आहे. त्याचबरोबर डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतं जे नवीन तारखा ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत परीक्षेच्या तारखा. त्याचबरोबर ज्या वाढलेल्या ज्या जागा आहेत त्याचबरोबर आरक्षणानुसार विभागल्या गेलेल्या नवीन जागा आहेत याबद्दलचं शुद्धीपत्रक अधिकृत वेबसाईटद्वारे चेक केले जाऊ शकतं. या शुद्धीपत्रकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही तुमच्या पदानुसार डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर SCBC आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नव्याने अर्ज अधिकृत वेबसाईटद्वारे केला जाऊ शकतो. त्यासाठी 24 मे 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती अवेलेबल आहे. त्यानुसार अर्ज केला जाऊ शकतो. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.